मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। मित्रांनो आजच्या या अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपण एसएससी बोर्ड परीक्षा 2022 साठी इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 चे संपूर्ण पाठामधील पूर्ण 10 पाठावरील महत्त्वाचे मुद्दे अभ्यासणार आहोत। आणि यामध्ये आपण मराठी माध्यम व त्याचबरोबर सेमी किंवा इंग्रजी माध्यमासाठी देखील जे महत्त्वाचे किंवा मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत त्याविषयी आपण माहिती मिळवणार आहोत। त्याचबरोबर हे मुद्दे कोणत्या प्रश्नामध्ये किती मार्कासाठी विचारले जाऊ शकतात त्याही विषयी आपण चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर कोणता प्रश्न कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने सोडवायचा जेणेकरून आपल्याला त्या प्रश्नाचे पूर्ण मार्क मिळतील याही विषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो या अगोदर आपण आपल्या चॅनलवरती एकूण 9 सराव प्रश्नपत्रिका अपलोड केलेल्या आहेत। त्या सर्वांची लिंक त्याचबरोबर त्या सर्वांची PDF लिंक देखील मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। हे सर्व प्रश्नपत्रिका त्यांच्या उत्तरासह तुम्हाला स्पष्ट करून सांगितलेले आहेत। ते देखील प्रश्नपत्रिका तुम्ही एकदा नक्की पाहून घ्या। चला तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर यामधील पहिला पाठ आहे तो म्हणजे गुरुत्वाकर्षण। यामध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो केपलरचे नियम। तर यामध्ये केपलरचे किंवा केपलर्स लॉज हे आपल्याला 3 मार्कांसाठी प्रश्न तिसऱ्यामध्ये विचारले जाऊ शकतात। त्याचबरोबर प्रश्न पहिला अ आणि ब मध्ये देखील यावर आधारित एका मार्कासाठी आपल्याला प्रश्न येऊ शकतात। त्याचबरोबर जे तुम्हाला मी महत्त्वपूर्ण मुद्दे सांगणार आहे विज्ञान भाग 1 चे, तर संपूर्ण विज्ञान भाग 1 मध्ये किंवा सायन्स पार्ट फर्स्ट मध्ये जेवढे काही डायग्राम्स आहेत आकृती आहेत त्यावर आधारित एक व्हिडिओ मी बनवलेला आहे। त्याची देखील लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे की आकृतीवर आधारित कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात त्यांची उत्तरं कशी द्यायची तर तो देखील व्हिडिओ एकदा तुम्ही नक्की पाहून घ्या। तर जेवढे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यामध्ये आपण आकृतीवर आधारित देखील प्रश्न घेतलेले आहेत त्याची देखील आपल्याला चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे। तर केपलरचे नियम किंवा केपलर्स लॉवर आधारित जे आपल्याला प्रश्न येऊ शकतात ते प्रश्न या अशा प्रकारच्या आकृतीवर देखील येऊ शकतात। म्हणजेच तुम्हाला ही आकृती देतील आणि विचारतील की या आकृतीमध्ये कोणते नियम दाखवलेले ते नियम लिहा, ते नियम स्पष्ट करून लिहा। तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला येऊ शकतात। पुढचा मुद्दा या पाठामधील तो म्हणजे न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा मुद्दा आपल्याला येऊ शकतो। त्याचबरोबर या मुद्द्यावर आधारित ही आकृती येऊ शकते। म्हणजेच ही आकृती तुम्हाला परीक्षेमध्ये देतील आणि आकृतीवर आधारित या डायग्रामवर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातील। त्यानंतर जीच्या मूल्यात होणारे बदल एकूण 3 घटक आहेत। यामध्ये हा प्रश्न तिसऱ्यामध्ये येणारा घटक आहे म्हणजेच व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी। त्यानंतर मुक्तपतन, मुक्तिवेग म्हणजेच फ्री फॉल आणि एस्केप वेलोसिटी। तर यावर आधारित छोटे छोटे प्रश्न म्हणजे 2 मार्काचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात। उदाहरणार्थ टिप लिहा, मुक्तपतन किंवा मुक्तिवेग अशा प्रकारचे घटक तुम्हाला येतील। यासोबतच या पहिल्या पाठावर आधारित आपल्याला काही शाब्दिक उदाहरणे येऊ शकतात जे न्यूमेरिकल्स आहेत त्यांची देखील आपल्याला चांगल्या प्रकारे तयारी करणं आवश्यक आहे। त्यानंतर सेकंड चॅप्टर मूलद्रव्यांच्या आवर्ती वर्गीकरण। यामध्ये डोबरायनरची त्रिके म्हणजेच डोबरायनर्स ट्रायड्स ही आपल्याला याची व्याख्या येऊ शकते। त्यानंतर न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम, न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टावेव्ज यांची देखील आपल्याला चांगल्या प्रकारे तयारी करणे आवश्यक आहे। त्याचबरोबर हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण किंवा त्रुटी, मेरिट्स ऑर डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल। यामधील आपल्याला मेरिट्स विचारलं जाईल अथवा डिमेरिट्स विचारलं जाईल। मागचे तुम्ही प्रश्नपत्रिका जर पाहिले, क्वेश्चन पेपर्स जर पाहिले तर यामध्ये हा प्रश्न वारंवार विचारलेला तुम्हाला आढळून येईल। त्यामुळे हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे। पुढे जाऊया। आधुनिक आवर्त सारणी। यामध्ये आधुनिक आवर्त सारणीची रचना, सो द स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल। मग यामध्ये आपल्याला एलिमेंट नंबर 1 to 20 म्हणजेच यामध्ये हायड्रोजनपासून ते कॅल्शियमपर्यंत आपल्याला ॲटॉमिक नंबर विचारले जातील, त्यांचे अणुअंक विचारले जातील। त्याचबरोबर त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा म्हणतील म्हणजेच इलेक्ट्रॉनिक स्वरूपण लिहायला सांगितलं जाईल। त्याचबरोबर त्यांची व्हॅलेन्सी म्हणजेच त्यांची संयोजा आपल्याला शोधायला सांगितली जाईल। तरी सर्व काही घटक या मुद्द्यामध्ये आपल्याला विचारले जाऊ शकतात।
त्यानंतर अणु आकारमान ॲटॉमिक साईज. तर मार्च 2019च्या परीक्षेमध्ये या घटकावर आधारित आपल्याला प्रश्न 4थ्यामध्ये 5 मार्काचा प्रश्न विचारलेला होता मित्रांनो. कृतीयुक्त प्रश्न होता, ॲप्लिकेशन बेस्ड. तर याची चांगल्या प्रकारे आपल्याला तयारी करायची आहे. अणु आकारमान, त्यानंतर धातू अधातू गुणधर्म म्हणजेच मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स. तर हे दोन्ही मुद्दे 5वा आणि 6वा मुद्दा एकमेकावरती अवलंबून आहे मित्रांनो. अणु आकारमान आणि धातू अधातू गुणधर्म हे एकमेकावरती अवलंबून आहेत. हे एकाची तयार केल्यानंतर तुम्हाला दुसरा मुद्दा आपोआप लक्षामध्ये येईल आणि दोन्ही मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यानंतर पुढे जाऊया. त्याचबरोबर या पाठावर जो स्वाध्याय दिलेला आहे त्या स्वाध्यायामधील एक्सरसाइजमधील जे कृतीयुक्त प्रश्नांची तयारी आपल्याला योग्य प्रकारे करणं आवश्यक आहे. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढे जाऊया. चॅप्टर 3 रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. त्यामध्ये रासायनिक समीकरण म्हणजे काय, केमिकल इक्वेशन्स, त्यांची व्याख्या आपल्याला विचारली जाऊ शकते. त्याचबरोबर रासायनिक समीकरणांचे लेखन, रायटिंग अ केमिकल इक्वेशन्स. आता याच्यामध्ये काही नियम आहेत आपल्याला की केमिकल इक्वेशन कसं लिहायचं किंवा रासायनिक समीकरण कसं लिहायचं, त्याचे काही घटक दिलेत, त्याचे काही नियम दिलेत, त्यांची तयारी आपल्याला चांगल्या प्रकारे करणं आवश्यक आहे. त्यानंतर रासायनिक समीकरणांचे संतुलन करणे. पुस्तकामध्ये आपल्याला बऱ्याचशा अशा पायऱ्या दिल्या आहेत की स्टेप बाय स्टेप कशा प्रकारे आपण केमिकल इक्वेशन बॅलन्स करू शकतो. तर तुम्हाला अशा प्रकारचे स्टेप्स विचारले जाणार नाहीत आणि ते संतुलित करायला सांगितलं जाईल. तर तुम्हाला दिलेले जे रासायनिक समीकरण आहे ही योग्य प्रकारे संतुलित करून पुन्हा लिहायचं आहे. त्यानंतर पुढे जाऊया. या पाठामधील अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे रासायनिक अभिक्रियांचे प्रकार. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षामध्ये येईल जेवढे काही मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत यामध्ये दिलेल्यापैकीही मी अशा प्रकारे लाल शाईमध्ये घेतलेले आहेत, रेड कलरमध्ये घेतलेले आहेत आणि त्यांना अंडरलाईन देखील केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला हा मुद्दा क्लिअर लक्षामध्ये येईल. तर या पाठामधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा रासायनिक अभिक्रियांचे प्रकार, टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स. तर आपल्याला एकूण 4 प्रकारचे हे रासायनिक अभिक्रियांचे प्रकार दिलेले आहेत. त्या प्रकारापैकी कोणताही एक प्रकार तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर 4 प्रकारापैकी आपल्याला फरक स्पष्ट करायसाठी कोणते 2 रासायनिक अभिक्रियांचे प्रकार देतील आणि त्यांच्यामध्ये आपल्याला फरक स्पष्ट करायला सांगितलं जाईल. उष्माग्राही आणि उष्मादायी प्रक्रिया व अभिक्रिया म्हणजेच एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेसेस अँड रिॲक्शन. तर यामध्ये लक्षात घ्या उष्माग्राही आणि उष्मादायी प्रक्रिया वेगळ्या आहेत आणि अभिक्रिया वेगळ्या आहेत, म्हणजे प्रोसेसेस वेगळे आहेत आणि रिॲक्शन्स वेगळे आहेत मित्रांनो. तर यापैकी आपल्याला ह्या ज्या अभिक्रिया आहेत ह्यांची उदाहरणं दिली आहेत आपल्याला विथ केमिकल इक्वेशन्स. तर यांची आपल्याला चांगल्या प्रकारे तयारी करणं आवश्यक आहे. नेक्स्ट, रासायनिक अभिक्रियेचा दर आणि रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक हा देखील अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. हा आपल्याला प्रश्न क्रमांक 3 मध्ये 3 मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो. सो द फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर ऑक्सिडीकरण व क्षपण म्हणजेच ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. तर हा मुद्दा आपल्याला 2 मार्कांसाठी फरक स्पष्ट करामध्ये येऊ शकतो. डिफरन्शिएट बिटवीन ऑक्सिडेशन अँड रिडक्शन असाही मुद्दा येईल. तर याची चांगल्या प्रकारे तयारी करणं आवश्यक आहे. त्यानंतर या पाठामधील 3रा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे रेडॉक्स अभिक्रिया किंवा रेडॉक्स रिॲक्शन. हा आपल्याला 3 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. आपल्या पुस्तकामध्ये रेडॉक्स अभिक्रियेचे 3 ते 4 उदाहरणं दिलेली आहेत. त्यापैकी तुम्ही कोणती 2 उदाहरणं अतिशय चांगल्या प्रकारे तयारी करून ठेवा. तुम्हाला साधा प्रश्न येऊ शकतो की रेडॉक्स अभिक्रिया म्हणजे काय, कोणत्याही अभिक्रियेच्या मदतीने रेडॉक्स अभिक्रिया स्पष्ट करा. आता या ठिकाणी उदाहरण स्वतः लिहायचं आपल्याला मनाने. आणि ज्यावेळेस आपल्याला बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये असाही प्रश्न येतो की खालील रासायनिक अभिक्रियेचा प्रकार ओळखा आणि प्रकार ओळखून यामध्ये कोणत्या घटकाचं रिडक्शन होत आहे व कोणत्या घटकाचं ऑक्सिडेशन होत आहे हे स्पष्ट करा. त्यानंतर क्षरण म्हणजेच कोरोजन आणि खवटपणा रॅन्सिडिटी. तरी 1 मार्कासाठी यांची व्याख्या आपल्याला येऊ शकतात. यांची देखील चांगल्या प्रकारे तयारी करणं आवश्यक आहे. त्यानंतर पाठ 4 विद्युतधारेचे परिणाम, चॅप्टर नंबर 4
यामध्ये विद्युतधारेचे औष्णिक परिणाम हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो. तर यामध्ये विद्युतधारेच्या औष्णिक परिणामावर चालणारे काही उदाहरणं आपल्याला विचारले जाऊ शकतात 3 मार्कांसाठी. तर यामध्ये आपल्याला 6 उदाहरणं लिहिणे अपेक्षित आहेत. यामध्ये विद्युत शेगडी असेल, हीटर असेल, त्याचबरोबर गीझर असेल, बल्ब असेल, फ्यूज असेल. तर यासारखे उपकरणं आपल्याला चांगल्या प्रकारे लिहायचे आहेत, केवळ उदाहरणं लिहायची आहेत. बऱ्याच वेळेस आपल्याला प्रश्न असा येऊ शकतो की विद्युतधारेचे औष्णिक परिणाम म्हणजे काय? कोणत्याही 2 उदाहरणांच्या मदतीने विद्युतधारेचे औष्णिक परिणाम स्पष्ट करा. तर अशा वेळेस विद्युतधारेच्या औष्णिक परिणामाची आपल्याला व्याख्या द्यायची आहे आणि कोणतीही 2 उदाहरणं आपल्या मनाने आपल्याला निवडायची आहेत. मग यामध्ये शेगडी असेल किंवा विद्युत बल्ब असेल अथवा फ्यूज असेल किंवा वितळतार असेल तर यांचं चांगल्या प्रकारे आपल्याला स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे अतिभार. हा देखील 3 मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो की अतिभार म्हणजे काय, अतिभार केव्हा होतो आणि अतिभार टाळण्यासाठी काय केलं पाहिजे. तर असे 3 घटक या मुद्द्यामध्ये आपल्याला 3 मार्कांसाठी विचारले जाऊ शकतात. तर अतिभार म्हणजेच ओव्हरलोडिंग हा देखील मुद्दा आपल्याला क्वेश्चन नंबर 3 मध्ये 3 मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो. पुढचा मुद्दा नालकुंतलातून जाणाऱ्या विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू अ करंट इन अ सोलेनॉइड. तर याची देखील आपल्याला चांगल्या प्रकारे तयारी करणे आवश्यक आहे. याची आकृती देखील दिलेली मित्रांनो. तर या आकृतीवर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट, फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम म्हणजेच फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आणि यावर आधारित चालणारे एक उपकरण आहे ते म्हणजे विद्युत चलित्र इलेक्ट्रिक मोटर. हा देखील अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्याला 4थ्या पाठामधील. तर इलेक्ट्रिक मोटरचे किंवा विद्युत चलित्राचे तत्व व कार्य म्हणजेच द प्रिन्सिपल अँड वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक मोटर हा मुद्दा आपल्याला चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे. तर याची बऱ्याच वेळेस आपल्याला आकृती देतील आणि या आकृतीच्या आधारे मग पुन्हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात मित्रांनो. त्यामुळे या आकृतीची चांगल्या प्रकारे तयारी करणं अत्यंत आवश्यक आहे. नेक्स्ट, विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन याची व्याख्या आपल्याला 1 मार्कासाठी येऊ शकते. त्यानंतर पुढचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा या पाठामधील फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम फ्लेमिंग्स राईट हँड रूल आणि याचं उदाहरण म्हणजे विद्युत जनित्र इलेक्ट्रिक जनरेटर. तर याची देखील आपल्याला आकृती विचारली जाऊ शकते या विद्युत जनित्राची किंवा इलेक्ट्रिक जनरेटरची. ह्याची चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे. त्याचबरोबर या 4थ्या पाठामध्ये आपल्याला काही न्यूमेरिकल्स आहेत, शाब्दिक उदाहरणे आहेत, छोटे छोटे उदाहरणं आहेत. 2 मार्कासाठी ही आपल्याला विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट, पाठ 5वा उष्णता. तर यामध्ये अप्रकट उष्मा लॅटेंट हीट ह्याचे जे दोन्ही प्रकार आहेत बाष्पनाचा व उत्कलनांकाचा अप्रकट उष्मा ह्याची आपल्याला चांगल्या प्रकारे तयारी करणं आवश्यक आहे. त्यानंतर पुनर्हिमायन म्हणजेच रेजिलेशन ह्याचा देखील एक प्रयोग दिलेला आपल्याला. तर या प्रयोगाची आकृती आपल्याला विचारली जाऊ शकते आणि आकृतीवर आधारित काय प्रश्न येतील. तर सायन्स फर्स्टमधील सर्व आकृत्यांची आपल्याला चांगल्या प्रकारे तयारी करणं आवश्यक आहे. त्यानंतर पाण्याचे असंगत आचरण ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे होपचे उपकरण होप्स ॲपॅरेटस. त्याची डायग्राम ह्याची आकृती चांगल्या प्रकारे काढता येण्यासाठी आपल्याला सराव किंवा प्रॅक्टिस करणं अत्यंत आवश्यक आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला आकृती काढा म्हणून विचारली जाईल किंवा कधीकधी आकृती देतील आणि आकृती देऊन त्यावर आधारित आपल्याला काही प्रश्न येतील. दवबिंदू तापमान आणि आर्द्रता म्हणजेच ड्यू पॉईंट आणि ह्युमिडिटी. तर हा मुद्दा आपल्याला जो पॅरेग्राफ येतो ना तर या पॅरेग्राफमध्ये हा मुद्दा आपल्याला येऊ शकतो. बऱ्याच वेळेस सराव प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही पाहिलं असेल की यावर आधारित आपल्याला पॅरेग्राफ आलेला आहे, परिच्छेद आलेला आहे आणि त्यावर आधारित मग पुन्हा प्रश्न आलेले आहेत. तर याची चांगल्या प्रकारे तयारी करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर या पाठामधील दुसरा मुद्दा अतिशय महत्त्वाचा तो म्हणजे विशिष्ट उष्माधारकता स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. तर यावर आधारित देखील एक प्रयोग आहे जे मेणाची लादी आहे आणि त्यामध्ये लोखंड तांबे आणि शिसे यांचे धातूंचे गोळे ठेवलेले आहेत. पहा, हा प्रयोग तुम्हाला आठवत असेल. आणि त्यानंतर या प्रयोगावर देखील आधारित मग पण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट चॅप्टर प्रकाशाचे अपवर्तन 6वा पाठ.
तर यामध्ये काही व्याख्या आहेत मित्रांनो. या व्याख्याची आपल्याला चांगल्या प्रकारे तयारी करायची. प्रकाशाचे अपवर्तन, त्यानंतर अपवर्तनाचे नियम, हे 2 नियम आहेत. 2 मार्कांसाठी आपल्याला विचारले जाऊ शकतात. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, त्यानंतर अपवर्तनांक, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर यामध्ये आपल्याला एक फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युल्यावर आधारित अतिशय छोटे छोटे न्यूमेरिकल्स, शाब्दिक उदाहरणे आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर प्रकाशाचे अपस्करण, तर यावर आधारित ही आकृती आपल्याला लक्षात घ्या. प्रिझममधून प्रकाशाचं अपस्करण किंवा डिस्पर्शन ऑफ लाईट कशा प्रकारचं होतं त्याविषयी माहिती सांगणारी ही आकृती आहे. तर ही आकृती तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकते आणि तुम्हाला या आकृतीवर आधारित काही प्रश्न येऊ शकतात. मग इथं तुम्ही कलर पाहतात वेगवेगळे. तर यामध्ये कोणता कलर सर्वाधिक वळतो, कोणता कलर सर्वाधिक किंवा सर्वात कमी वळत आहे, ह्याची देखील आपल्याला माहिती ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर इंद्रधनुष्य निर्मिती, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. इंद्रधनुष्य निर्मिती कशी होत असते किंवा या आकृती देतील आणि आकृतीवर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर 7वा पाठ भिंगे व त्यांचे उपयोग. यामध्ये बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा म्हणजेच इमेजेस फॉर्म्ड बाय कॉन्व्हेक्स लेन्सेस, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर प्रतिमा मिळवण्याचे 3 नियम लक्षात असू द्या मित्रांनो. तर हे 3 नियम कोणते आहेत त्या संदर्भामध्ये ही आकृती तुम्हाला मदत करेल. या ठिकाणी पहिला नियम, दुसरा नियम आणि तिसरा नियम. तर पहिल्या नियमावर आधारित ही आकृती आहे किंवा असं म्हणूया आपण या आकृतीवर आधारित हा पहिला नियम आहे. तर तुम्हाला परीक्षेमध्ये डायरेक्टली हे 3 नियम कोणते आहेत हे विचारले जाऊ शकतात. क्वेश्चन नंबर 3, 3 मार्कांसाठी. ओके. त्यानंतर कधी कधी काय होतं, तुम्हाला नियम दिला जाईल आणि या नियमावर आधारित ही आकृती काढायला सांगितली जाईल. ह्याची देखील तयारी ठेवा. तर हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे 3 मार्कांसाठी. त्यानंतर बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या विविध प्रतिमा म्हणजेच इमेजेस फॉर्म्ड बाय कॉन्व्हेक्स लेन्सेस फॉर डिफरंट पोझिशन्स ऑन द ऑब्जेक्ट ऑफ द ऑब्जेक्ट. तर हा मुद्दा समजण्यासाठी हा चार्ट लक्षात घ्या मित्रांनो. तर या ठिकाणी 6 मुद्दे दिलेले आहेत आणि पूर्ण चार्ट कशा प्रकारे लक्षात ठेवायचा याची एक ट्रिक आपण आपल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर या पाठावरचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो शोधा आणि याची ट्रिक लक्षामध्ये असू द्या मित्रांनो. खूप सोपं आहे. तर तुम्हाला परीक्षेमध्ये काय विचारले जाऊ शकतं की वस्तूचं स्थान, वस्तू कुठे आहे, समजा फॉर एक्झाम्पल 2F1 या ठिकाणी वस्तू आहे, तर तिचं प्रतिमेचं स्थान कुठे येईल, ही जागा रिकामी असू शकते. इथं तुम्हाला लिहायचं आहे 2F2 येते. त्यानंतर प्रतिमेचा आकार काय असेल, ही देखील जागा रिकामी असू शकते. तुम्हाला अशा प्रकारचा तक्ता पूर्ण करणं अपेक्षित आहे. पुढे जाऊया. भिंगासाठीचे चिन्ह संकेत, साइन कॉन्व्हेक्शन्स, हा देखील अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आता हा जो 4था पॉईंट आहे ह्याच्यामध्ये काही महत्त्वाचे घटक आहेत मित्रांनो. एकूण 4 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा भिंगाचे सूत्र म्हणजे लेन्स फॉर्म्युला, त्यानंतर विशालन मॅग्निफिकेशन, त्यानंतर भिंगाची शक्ती पॉवर ऑफ अ लेन्स आणि त्यानंतर भिंगाचा संयोग कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस. तर या 4 पैकी आधारित कोणते एका सूत्रावर एका फॉर्म्युल्यावरती तुम्हाला 2 मार्कांचं एक उदाहरण प्रश्न क्रमांक 2B मध्ये क्वेश्चन 2B मध्ये विचारला जाऊ शकतो. तर याची चांगल्या प्रकारे आपल्याला तयारी करणं आवश्यक आहे. नेक्स्ट, मानवी डोळा व त्यातील भिंगाचे कार्य, ह्युमन आई अँड वर्किंग ऑफ इट्स लेन्स. आता यावर आधारित प्रश्न आपल्याला क्वेश्चन नंबर 3 and 4 यावर आधारित हे प्रश्न येऊ शकतात. तर यामध्ये मानवी डोळ्याची रचना जी आकृती आहे ह्याची आपल्याला चांगल्या प्रकारे तयारी करणं आवश्यक आहे मित्रांनो. त्यानंतर लघुदृष्टी किंवा निकटदृष्टिता, ज्यालाच आपण नियर सायटेडनेस और मायोपिया असं म्हणतो, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो. हा प्रश्न क्रमांक 4 मध्ये वारंवार विचारलेला आहे. त्यानंतर दूरदृष्टिता म्हणजेच फार सायटेडनेस और हायपरमेट्रोपिया, हा देखील अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर आंतरवक्र अथवा बहिर्वक्र भिंगाचे उपयोग, ह्या दोन्हीपैकी मी तुम्हाला रिकमेंड करेल की बहिर्वक्र भिंगाच्या उपयोगाकडे अधिक लक्ष द्या, म्हणजेच युजेस ऑफ कॉन्केव्ह और कॉन्व्हेक्स लेन्सेस. तर या ठिकाणी मी तुम्हाला रिकमेंड करेल की कॉन्व्हेक्स लेन्स जे आहेत ह्याचे उपयोग म्हणजे बहिर्वक्र भिंगाचे उपयोग ह्याच्याकडे थोडंसं अधिक लक्ष द्या. कारण यामध्ये एकूण 3 मुद्दे आहेत मित्रांनो, एकूण 3 मुद्दे आहेत.
पहिलं काय सिंपल मायक्रोस्कोप, त्यानंतर कंपाऊंड आणि त्यानंतर जी दूरदर्शी आहे दुर्बीण ह्याची देखील आपल्याला माहिती विचारलेली आहे. तर याच्या आकृती आपल्याला विचारल्या जाऊ शकतात, म्हणजे साधा सूक्ष्मदर्शक, संयुक्त सूक्ष्मदर्शक आणि दूरदर्शी. तर याची चांगल्या प्रकारे तयारी करायची मित्रांनो. तर यामध्ये लक्षात असू द्या, मी परत तुम्हाला सांगत आहे, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. फर्स्ट पॉईंट, देन सेकंड, आणि यामध्ये हा बहिर्वक्र भिंगाचे उपयोग, हे 3 घटक अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यानंतर दृष्टी सातत्य, परसिस्टन्स ऑफ व्हिजन, तर यावर आधारित आपल्याला परिच्छेद येऊ शकतो, पॅराग्राफ येऊ शकतो. तर याची देखील आपल्याला चांगल्या प्रकारे तयारी करणं आवश्यक आहे. नेक्स्ट चॅप्टर नंबर 8, धातू विज्ञान. तर यामध्ये धातूंची रासायनिक गुणधर्म, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. तर यामध्ये एकूण 4 ते 5 प्रॉपर्टीज दिलेले आहेत, त्यांची केमिकल इक्वेशन्स देखील आहेत, रासायनिक अभिक्रिया देखील आहेत यामध्ये. तर यांची चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे. ह्यापैकी ह्या 4 ते 5 पैकी कोणताही एखादा गुणधर्म तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी, रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल्स. तर याची एक आकृती दिली आपल्याला पुस्तकामध्ये. तर ही आकृती तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकते, लक्षात असू द्या. या प्रकारची आकृती आहे आणि त्या आकृतीवर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर या पाठामधील अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आयनिक संयुगे, आयनिक कंपाऊंड्स. तर आयनिक संयुग म्हणजे काय आणि आयनिक संयुगांचे गुणधर्म काय, प्रॉपर्टीज ऑफ आयनिक कंपाऊंड्स, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. त्यानंतर आम्लराज हा 2 मार्कासाठी किंवा 1 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो किंवा टिपल्यामध्ये हा मुद्दा येऊ शकतो. त्यानंतर धातुकांचे संहतीकरण, ह्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने विचारलेल्या आहेत आजपर्यंत आणि इथून पुढे देखील येतीलच. तर यामध्ये 2 पद्धती आहेत. गुरुत्वीय विलगीकरण पद्धत म्हणजे सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन, यामध्ये देखील काही सब टाइप्स आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. त्यानंतर चुंबकीय विलगीकरण पद्धत, मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. तर यामध्ये 3 ते 4 पद्धती आहेत, त्यापैकी कोणतीही एक पद्धत आपल्याला स्पष्ट करा. हा मुद्दा 3 मार्कांसाठी किंवा 5 मार्कांसाठी हा विचारला जाऊ शकतो. याची चांगल्या प्रकारे तयारी करायची यामध्ये. तर यामध्ये मग पुन्हा वेलपिली टेबल पद्धत आहे किंवा फेंतरन पद्धत आहे किंवा लीचिंग देखील आहे. तर यांची तयारी आपल्याला चांगल्या प्रकारे करणं आवश्यक आहे. नेक्स्ट ॲल्युमिनियमचे निष्कर्षण, हा देखील अतिशय महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो. एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम. तर यामध्ये परत 2 सब टाइप्स आहेत. त्यातील पहिला मुद्दा बॉक्साईट ह्या धातुकाचे संहतीकरण म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईट ओर, आणि दुसरं आहे ॲल्युमिनियमचे विद्युत अपघटनीक्षेपण, इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना. तर यामध्ये दुसऱ्या मुद्द्यामध्ये एक आकृती आपल्याला, तर या आकृतीची आपल्याला चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे. बऱ्याच वेळेस या आकृतीवर आधारित प्रश्न आपल्या बोर्ड परीक्षेमध्ये आलेले आहेत. तर या दोन्हीपैकी एक मुद्दा आपल्याला 3 मार्कांसाठी अथवा 4 मार्कांसाठी येऊ शकतो किंवा ही आकृती 2 मार्कांसाठी येऊ शकते. तर हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, मी तुम्हाला वारंवार सांगत आहे. नेक्स्ट धातूंचे क्षरण, कोरोजन ऑफ मेटल्स आणि क्षरण प्रतिबंध म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ कोरोजन, हा मुद्दा देखील आपल्याला क्वेश्चन नंबर 4 चौथ्यामध्ये 5 मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो की धातूंचे क्षरण म्हणजे काय आणि धातूंचे क्षरण रोखण्यासाठी वेगवेगळे प्रतिबंधक उपाय कोणते ते लिहा. म्हणजे कोरोजन ऑफ मेटल्स म्हणजे काय आणि कोरोजन ऑफ मेटल्स कसं थांबवलं जाऊ शकतं, त्यांचे प्रिव्हेंटिव्ह मेथड्स कोणते आहेत ते आपल्याला 5 मार्कांसाठी विचारले जाऊ शकतात. म्हणजे यामध्ये गॅल्वनायझेशन आहे, ॲनोडायझेशन आहे, हे सर्व गोष्टी आपल्याला लिहिणं आवश्यक आहे. नेक्स्ट 9th चॅप्टर कार्बनी संयुगे. तर यामध्ये हायड्रोकार्बन ह्याचं क्लासिफिकेशन आपल्याला येऊ शकतं किंवा डिफरन्शिएट बिटवीन सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, फरक स्पष्ट करा, हा मुद्दा येऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट कार्बनी संयुगामधील क्रियात्मक गट, तर याचा आपल्याला तक्ता येऊ शकतो मित्रांनो. एक टेबल आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकतो. त्या टेबलमध्ये मग पुन्हा आपल्याला या फंक्शनल ग्रुप्स ऑफ कार्बन कंपाऊंड्सवर आधारित काही प्रश्न येऊ शकतात. तर यावर आधारित एक टेबल तुम्हाला आपल्या सिलेबसमध्ये दिलेलं आहे, त्याची चांगल्या प्रकारे तयारी करणं आवश्यक आहे. त्यानंतर समजातीय श्रेणी म्हणजेच होमोलॉगस सिरीज, यामध्ये आपल्याला होमोलॉगस सिरीजचे प्रॉपर्टीज
विचारल्या जाऊ शकतात, ह्याची तयारी चांगल्या प्रकारे करायची. हा मुद्दा आपल्याला प्रश्न क्रमांक 2 ब मध्ये क्वेश्चन 2 बी मध्ये 2 मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो. त्यानंतर IUPAC पॅक नामकरण पद्धती म्हणजेच IUPAC नॉमनक्लेचर सिस्टम. मग यामध्ये आपल्याला IUPAC नाव लिहायला विचारलं जाईल आणि कधी कधी काय होतं, IUPAC नाव देतात तर त्याचं आपल्याला रचनासूत्र किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढायला सांगितलं जाईल. अशा दोन्ही पद्धतीने याची तयारी करायची आहे. तर यामध्ये आपल्याला पुस्तकामध्ये एक्झरसाइजमध्ये स्वाध्यायामध्ये बरेचसे एक्झाम्पल्स दिले आहेत IUPAC नावांचे, त्याची चांगल्या प्रकारे तयारी करा मित्रांनो. त्यामधीलच एखादं उदाहरण आपल्याला 2 मार्कांसाठी विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर महत्त्वाची कार्बनी संयुगे यामध्ये इथेनॉल व इथेनॉइक ॲसिड म्हणजेच इम्पॉर्टंट कार्बन कंपाऊंड्स इथेनॉल अँड इथेनॉइक ॲसिड्स. तर यामध्ये इथेनॉलकडं थोडंसं अधिक लक्ष द्या. त्यानंतर नेक्स्ट शेवटचा चॅप्टर अवकाश मोहिमा. अवकाश मोहिमांची गरज व महत्त्व, त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा मुद्दा या पाठामध्ये तो म्हणजे कृत्रिम उपग्रह टाइप्स ऑफ सॅटेलाइट्स. तर यासाठी एक चार्ट आपल्याला सिलेबसमध्ये दिलेला आहे, पुस्तकामध्ये दिलेला आहे टेबल. ह्याची चांगल्या प्रकारे तयारी करायची मित्रांनो. तर उपग्रहाचा प्रकार, त्यांचे कार्य आणि त्यांची प्रक्षेपकांची नावे काय आहेत, तर याची चांगल्या प्रकारे तयारी करणं अत्यंत आवश्यक आहे. ही 2 मार्कांसाठी किंवा 3 मार्कांसाठी वारंवार विचारलेलं आहे, तर याची तयारी आपल्याला चांगल्या प्रकारे करायची आहे. नेक्स्ट कृत्रिम उपग्रहांच्या भ्रमणकक्षा म्हणजेच ऑर्बिट्स ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट्स. तर याचे एकूण 3 प्रकार आहेत मित्रांनो. तर तिन्ही प्रकारांची तयारी योग्य प्रकारे करणं अत्यंत आवश्यक आहे. नेक्स्ट उपग्रह प्रक्षेपक ह्याची आकृती देखील लक्षामध्ये असू द्या. आकृतीवर आधारित तुम्हाला प्रश्न येऊ शकतात की ही आकृती कशाची आहे, ह्याचा वापर कुठे केला जातो, ह्याचं नाव काय आहे, या प्रकारचे म्हणजेच सॅटेलाइट लॉन्च व्हेकल्स यावर आधारित तुम्हाला आकृतीवर आधारित प्रश्न येऊ शकतात 2 मार्कांसाठी. त्यानंतर चंद्र मोहिमा आणि मंगळ मोहिमा म्हणजेच मून मिशन्स आणि मार्स मिशन्स. तर टीप यामध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतं. त्यानंतर शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अवकाशातील कचरा व त्याचे व्यवस्थापन, स्पेस डेब्रिज अँड इट्स मॅनेजमेंट. हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा मित्रांनो. यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण SSC बोर्ड परीक्षा 2022साठी विज्ञान भाग 1 या विषयातील अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. त्यानंतर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये विज्ञान भाग 2चे महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो अशाच प्रकारचे विज्ञान विषयक व्हिडिओज व शैक्षणिक अपडेट जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या YouTube